असा सप्ताह करतो. कशा करता करतो? आपल्याला भवरोग आहे आणि तो भवरोग जावा म्हणून सप्ताह. आपण मूर्ख आहे, आपल्याला शहाणपणा यावा. आता मी कीर्तन करायचं, तुम्ही सुधारण्याकरता नाही, तुमचं सुधारणं तुमच्या आकारानं, की आम्ही आधी सुधारलो पाहिजे, कारण आधी बिघडलेले आम्हीच. आपल्या ठिकाणी मूर्खपणा आहे का नाही? आपला मूर्खपणा जावा म्हणून कीर्तन करायचं. अरे जगाचा मूर्खपणा जावा जाता, पण आपोली आपण राहा सोडू. कीर्तनानं देव प्रसन्न करायचा आणि देवाची कृपा झाल्यानंतर आपला मूर्खपणा जात असतो. तैसे आम्हा केले पांडुरंगी. कसे केले? पिकलिया सेंद कडूपण गेले. हिरवीपणा गेला, टणकपणा गेला आणि कडूपणा गेला. विठ्ठला कारण उद्देश तो असला पाहिजे. अशी मजाकचं साधन कीर्तन नाही. आता काय करता, जास्त हसले लोक म्हणते भो एक भो दोन्ही भो द्या पुढचं नारळ. कोणाला? बोला म्हणले त्याचे अकाउंट ठरले 55 द्या. कोणाला? ज्याने 5 गप्पा हाणले त्याला. आणि जो अभंगाला धरून बोलला नवीन सुटलेला दिसतो, लावा बोका याला. खरंय का नाही नवनाथ बा? ते म्हणते मी कडीला आहे बाबा, तो ह्या कारण कसं करायचं? लटिक येते रुचे साच कोणाही न पचे. पण त्याचं कारण सांगितलं, जे माजलेले लोक आहेत त्यांनाच हे पटत. मग त्यांनी कळून घ्यायचं आपल्याला खोटं पटत का, आपण माजलेलोच. आई सांग पण ध्यानात धरा, त्याच्या कर्माचं भोग भोगताना कळत म्हणले तुम्हाला. भोगे कळो येईलच, कारण आपण कर्म केलं आपल्यालाच भोगावलं. आपला बाप भोगणार नाही आणि युवाही जमानत घेणार नाही. तुम्ही किती जरी आढळले यमाने झपके दिल्या, युवाई म्हणे का येतो थांब, मी युवाई फुकून देऊन घरला जाईल. युवाई चोट्टा का शाहू? ते म्हणते तुम्हाला विचारा बरं, सांगा दोघं समेराम्यानं, युवाई चोट्टा आहे का शाहू आहे? लवकर सांगा ना, टाइम संपाला. चोट्टा आहे. मग त्याचे तुम्ही कोण आहेत? तुम्ही कसे झाले? वरकड मिळाले ते अवघे चोर, बा तुझे तू सोयी रे, तुझी वडील बा. अरे आपला सोयरा आपणच. मित्र आले गोत्र आले, हे तो स्मशानी परतले. शेखी टाकून या गेले, एकलाची स्मशानी. मी तव जळ तसे स्मशानी, अग्नी सवे एकला. आणि हे तुम्हाला कळल, पण कळो येईल अंतकाळ. संताची संगती करा, संगत संत नक्की करले. जन्म का सार्थक कछु करले. उत्तम नरदेह पाया प्राणी, इतना ही कछु करले. संगत संत नक्की. म्हणतात मला संत समागमाची आवड. संताबद्दल आदर आहे, मी त्यांना नमस्कार करतो. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड. दंडवत कशाला म्हणते? अशी काठी उभी धरायची आणि सरळ सोडायची. ती कशी पडती? सरळ पडती. याचं नाव काय? दंडवत. कैलास महाराज, मी आळंदीला शाळेत हे संस्थेत शिकायला होतो. त्या टायमाला मला कपडे धुवाचाले कटाळा आणि स्वयंपाकाचा कटाळा. मी गाथा जो पाठ केला का, तो गाथा पाठ करायचा म्हणून केला नाही, मला ती मधुकरी मागायची स्वयंपाक करायचा कटाळ्याचा. मग पांडुरंगबा घुले म्हणले, जो गाथा ज्ञानेश्वरी पाठ करीन त्याला खाला राहाला फुकट. मग त्या राहण्यामुळं आणि खाण्यामुळं गाथा पाठ कोबऱ्याची कृपा झाली, ती आमचं जमलं, ती सेवा झाली. खाण्याच्या निमित्तानं होईना. तुम्ही पहा, पुढच्या वर्षी तुम्ही काय करा, 7 ते 9 कीर्तन ठेवा. आणि तुम्ही कीर्तन आवताना द्यायचंच नाही कोणाला. जेवढे कीर्तन येतील तेवढे जेवायला. अख्खं गाव नाही आलं तर मग मला
त्या निमित्तानं जेवायच्या निमित्तानं गाथा पाठ झाला. काय झाला ते फायदा झाला का नाही? आता नाही तर मला प्रमाण सांगता आले असते का? मी म्हणलं असं गाथ्या सांगितलेलं एखादं म्हणलं तर सांग ना कसं सांगितलेलं. खाण्याच्या निमित्तानं कोणा सत्संग घालला. सत्संग त्याचा फायदा. अरे कोण्या परीनं कुत्र्याप्रमाणे राहा पण संताच्या घरी. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. तेथे राम नाम होईल सर्व घडेल भोजन उचिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. म्हणून श्री संताची मी सांगता सांगता राहिलो. मग आता ते कपडे धुवायचा कटाळ पण आता खाचन राहायचं जमलं फुकट. आता कपडे धुण्याकरता काय पाठ करा धोबी ऐकन का आपली. मग ते कपडे धुवायचो मी पण कपडे मळू देत नसे. पण योग असा ज्या दिवशी कपडे धुतले त्या दिवशी दर्शन करून झिमझिम पाऊस चालू झाला. आणि ते माऊलीच्या मंदिरात कसं आहे, मंदिरात गेलं की कानं धरायचे उड्या मारायच्या. उड्या मारणं झाल्या की काय करायचं दंडवत घालायचं. ते मी जयरामबाब भोसले आणि कुरेकर बाबा ते कुत्र वारकरी होत पण त्याचं थोडस चुकलं म्हणून ते कुत्र झाले. आपलं आखच चुकलं आपण काय होत कोण खंती ते न करा कोणी गाढव ते जयराम बाबा कुरेकर बाबा मी पाहिलेत नाही. मी आपल्या नादात दर्शन घ्यायचं ना अभ्यासाला जायचं. उचलून विठ्ठल मी दर्शक उडी मारली पण असं काय केलं धोतर असं दाबलं पायात आणि अशी हात टेकले भजे टेकले. ते दोन महात्मे दोन बाजूला बसलेले. आता कुरेकर बाबा शांत माणसं जयराम बाबा कडक होते. त्याला वाटलं हे कपड्यामुळं असं करायला. ते आता ते चिखल असल्यामुळे मला वेळ लागला ना वाकायला आणि याला पळतच आले जयराम भाऊ आणि असं कमरावर पाय द्यायला येते म्हणजे याला म्हणते दंडवत. काय ते म्हणले असं मधात कुपडं ठेवून याचं नाव दंडवत नाही. दंडवत दंडापरी काही उरी नुरावी याचं नाव दंड. म्हणून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी. तू का करी प्रणिपात तू का करी प्रणिपात तू का करी प्रणिपात तू का करी प्रणिपात. दंडवत आचार्या दंडवत आचार्या भाग्यवंता भाग्यवंता दंडवत आचार्य दंडवत आचार्य. आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. कोणाला न दंडवत नाही संताला दंडवत. आपलं पवित्र डोकं अपवित्र माणसाच्या पायावर कधी ठेवायचं नाही. जगात पवित्र संत आहेत पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम आणि असे संत असतात. म्हणून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणले महाराज तुम्ही संताला दंडवत घातला पण त्याचा लाभ अभंगाच्या विश्रांती नमस्कार केला आणि सांगितलं साधू तुमच्या कृपेनं आम्हाला विश्रांती मिळाली. कारण केवढा संसार असू द्या मला विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. कोणाचा बी संसार असू द्या संसारात विश्रांती नाहीच.
मग विश्रांती कुठे? विश्रांतीचा विश्रांती. अरे तुमची आमची गोष्ट सोडा, देव एकदा बेचैन झाले. देव म्हणले नामदेवा जरा बेचैन वाटायला. नामदेवरा म्हणले विश्रांती घ्यायची का? नाम म्हणे देवा नामा म्हणे देवा बेचैन विश्रांती चला आळंदीला ज्ञानो भरायची सवय. सिद्धेश्वराचे मंदिर दैवताचे नाव चला तयार. आणि जीवाला सांगितलं जीवा तुला जर विसावा घ्यायचा विश्रांती घ्यायची जाशी तरी जाई संताची या गावा संताची या गावा होईल विसावा. मना ऐक मायाजाळात गुंतू नको. तुला विसावा घ्यायचा तर संताच्या गावाला जा. होईल विसावा म्हणा तेथे. तुकोबरा म्हणतात साधू तुमच्या कृपेनं विश्रांती पावलं. पण आम्ही सामान्य माणसं आहेत. तुकोबरा म्हणतात आपलं वकिली पत्र घेऊन भ्रांत जीवे जी तुमच्या कृपेनं आम्हाला विश्रांती मिळाली ना, ही विश्रांती टिकली पाहिजे. काय झाली पाहिजे? विश्रांती पावलो सांभाळा उतरी. हिचा पुढं काय करा? सांभाळ करा आमचा. साधू तुमच्या कृपेनं आमच्या अंतःकरणात भक्ती प्रेम वाढीला लागलं. आम्हाला खरा परमार्थ आवडायला लागला. आम्हाला नामस्मरण आवडायला लागलं. आम्हाला डुप्लिकेट परमार्थ आवडत नाही. आता आमच्यावर तुमची कृपा झाली. आम्हाला मोकार गोष्टी आवडत नाहीत. आम्हाला खरं भक्ती प्रेम ज्याला म्हणते, कीर्तनात भक्ती असावी, कीर्तनात ज्ञान असावं, कीर्तनात प्रेम वैराग्य असावं, कीर्तनात ऐकणाऱ्याला मी देव ऐकलं असं बोलणं असावं. उगा अंग हालीनं पांचट गाणे म्हणणं हे वक्त्याला उचित नाही. तुकाराम महाराजाला त्या टायमाला वाटलं अशा अवलादी जन्मात हे गाणे म्हणणाऱ्या ना अंग हालिणाऱ्या. त्या टायमाला म्हणले अरे तुझ्या घरी का फुकणी पडी का रताळ्या? पैसा करता अंग हालायला लागलास काय? तुझे पोट भरे नासे झाले हलविशी कुले सभे माझी. लोकात अंग आले तू, तुला काही लाज आहे का? तू गाठ्यात म्हणले तू कोबर. आणि आमच्यासारख्या महाराजाला म्हणले आम्ही रताळू. पण ते मोठेपणा देऊ म्हणले पंडित. आता आम्ही पंडित आहेत का? ऐका ऐका पंडित जन. तुकाराम महाराज लोकांना म्हणले कोणाला? ऐकणाऱ्याला नाही. ऐका ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण. कीर्तनात नामस्मरण करा, अभंगाला धरून बोला. फुकट लोकांच्या स्तुत्या करू नका. नका करू नर स्तुती. तुम्ही गाथा पा. आता अर्धा तास गावकऱ्याचं वर्णन, अर्धा तास पखवाजाचं वर्णन, अर्धा तास गायकाचं वर्णन. आणि काही रूप पाहतात, काही चालीत गेलं. आता का गाजर सांगू तू? अरे लोक का गावकऱ्याचं वर्णन करण्याकडे. हा गाव चांगले, टाळकरी चांगले, वाजिनार चांगले, हे प्रस्तुती झाली नाही का? एवढं म्हणलं तुम्हाला बरं वाटत नाही का? होय पीटी मास्तर का तुम्हाला म्हणत लागतं झुंझुन झुण्यात बसले मेहनत. महाराज लोकांना म्हणले लोकांच्या स्तुती वर्णाविद्ये थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाचे सांग. भक्ती प्रेम सांगा, ज्ञान सांगा, वैराग्य सांगा, जेणेकरून श्रोत्याला मी देवे ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. पांचट विनोद करून समाजाच्या वेळेचा खाना खराबा करणं हे वक्त्याला उचित नाही. विठ्ठला विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढले अंतरी प्रेम सुसाधू. एवढंच नाही, तुमच्या कृपेनं काय झालं, माझी काया कशी झाली? अभंगाच्या डोऱ्यानी माझी काया सुखानं डोरून निघाली.
माझ्याला पुष्टी आली आनंदाची पुष्टी अंगी डौरली कशानं साधू तुमच्या कृपेचा पाहणा मिळाला कारण संताची कृपा होण्याकरता संत प्रसन्न झाले पाहिजे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आपले कीर्तन मच्छिंद्रनाथाला आवडले पाहिजे लोकाला नाही आवडू द्या ना मी नेहमी सांगत असतो बाईनं गावाला आवडणं असं वागावं पण नवऱ्याला आवडणं असं वागावं हिचं नाव शहाणी बाई एका बाईला म्हणलं बाई मालक नाराज आहेत ते म्हणले महाराज एकटा मालक तर नाराज आहे पण गाव खुश आहे ना बाई म्हणजे ही बाई घ्यायची नाही असा परमार्थ करायचा देव खुश झाला पाहिजे बुद्धीचे वैभव अन्य हिचं नाव शहाणी बाई येडी हळद दुसऱ्याला खुश करणारी बुद्धी जाणे आणि न जाणेही त्यास विवेकी बुद्धी जाणे अविवेकी बुद्धी न जाणे ठला म्हणून ज्याची अविवेकी बुद्धी त्याला तुकोबरा म्हणले बुद्धीचा बालक हा मनुष्य दे पुन्हा मिळणार नाही देवाला आवडणं असं कीर्तन करा देवाला आवडणं असं भजन करा लोकाला आवडणं असं नाही अरे जर लोकाला नाही आवडलं लोक काय म्हणते नवनाथ महाराज तो दासकाट्या पुन्हा बोलायचा नाही पुन्हा काय करते दुसरं काय करते लोक समजा तुम्हाला आमचं कीर्तन नाही आवडलं तुम्ही करून करून आमचे वावर तुमच्या नावाचे करता काय करता पुन्हा बोल चालले दुसऱ्या गावाला गाव कोट्यावधी आहेत दिवस 365 माझी कथा करा ऐशे म्हणे कोणा तरी नारायणा जिव्हाज आपलं कीर्तन घ्या माझी कथा ठेवा असा वशिका लावणं चांगलं नाही चांगलं नाही नाही समाजाला आवड अरे आपल्या घरी भजन करा ना कंबर बांधणं हेच कीर्तन थोडंच आहे एका गावात मी कीर्तन गेलो महाराज असंच साहू कीर्तन होतं बा माझं लोक म्हणले महाराज असे 5 कीर्तन झाले धुपणच म्हणजे मग तुमचं 1 नंबर झालं पाहिजे म्हणलं मग जाळ लावू का मी आता ते म्हणले 1 नंबर झालं पाहिजे 1 नंबर कीर्तन म्हणलं मी काय केलं सालिव रामकृष्णाने सुरू केलं 9ला नवनाथ महाराज हसले त्याचे ध्यानात आलं सालिवर जेच रामकृष्णाने सुरू केलं रूप पाहता नाही अभंग नाही चाल नाही ते काहीच नाही बाकीचं अभंगत नाही म्हणलं चाल कशाची रामकृष्ण इतका समाज होता कीर्तनाला नजर पूर्ण इतका समाज अर्ध्या तासात मागच्या उठायला सुरुवात झाली 10 वाजता अर्ध्यातली गेली आणि 10:30ला तर टाळकरी पखवाजे चटच गेली 11ला कीर्तन मी बंद केलं 11ला 6 म्हातारे राहिले किती म्हातारे मला आनंद वाटला की 1000 लोकांना खरं कीर्तन नाही आवडू द्या पण 6 म्हाताऱ्याला आवडलं मी कंबर सोडलं आणि त्यांचं दर्शन घेतलं कोणाचं 6 जणांचं आणि म्हणलो बाबा जाऊ द्या 1000 लोकांना खरं कीर्तन नाही आवडू द्या पण तुम्हाला 6 जणांना आवडलं यात आनंद आहे त्याच्यातलं एक म्हातारं म्हणलं कशाचं आवडलं बाबा मी गार झालो म्हणलो वाघोळ झालं मी म्हणलो मग बाबा सगळे लोक निघून गेले मग तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही थांबले काहून ते म्हणले आम्हाला चालता येत नाही आमच्या पोराने 9ला आणून घातलं आणि ते म्हणले 11ला न्यायला येऊ आम्हाला जाता नाही आलं म्हणून थांबलो विठ्ठल अरे नामासारखं श्रेष्ठ काय न नाम सदृशम ज्ञानम न नाम सदृशम व्रतम न नाम सदृशम ध्यानम न नाम सदृशम फलम नाम किती महत्वाचं आहे गगनाहुनी वाढ एक तत्व नाम हरीशी करुणा येईल तुझी आणि लोकाला आवडत नाही किती अवघड कोणी मला विचारलं पण नाही तूच जाय म्हणजे वाटर लावायला कोणी ते म्हातारे त्याचे पोराले ते बी निघून गेली ड्रायव्हर म्हणलं महाराज आपलं नारळ म्हणलं नारळ नाही बुका नाही आणि आपल्याला कोणी वाटायला लागत नाही सत्य गेले वळ्यावर खरं कीर्तन कोणाला म्हणून संताचा देवाचा
कृपेचा पाहणा सुटण्याकरता लोकाला नाही आवडू द्या, देवाला आवडलं पाहिजे. आणि त्यांना आवड्यावर त्यांची कृपा आपल्यावर होईल. अरे देवाला आवडते ना असे कीर्तन केल्यावर आपण पामराचे विषयी बनू, विषयीचे जिज्ञासू बनू, जिज्ञासूचे मुक्त बनू. पण आपलं भजन देवाला आवडतं पाहिजे. अरे नवऱ्याची कृपा कधी होईल? बायको नवऱ्याच्या मनासारखं वागल्यावर होईल. पेटी मास्तर हा ते मान हल ते तो ह्या कारण पाय म्हणते कसं काय झालं कृपा म्हणून मला म्हणतात दौरली काय कृपेच्या वर्षी. खरोखर मी खोटं सांगत नाही, खरोखर माझा उद्धार झाला. नव्हे अनारसे उद्धरले म्हणले महाराज आता बराच टाइम झाला, तुमचा उद्धार झाला, तुम्ही विश्रांतीला प्राप्त झाले, तुम्ही संताला दंडवत घातला. पण हे घडण्याकरता तुमचं काही पुण्य होतं का? तुम्ही काही सेवा केली का? तुकोबरा म्हणले मी सेवा नाही केली बाबा, पण माझा पूर्व पुण्याचा ठेवा उदयाला आला. अभंगाच्या शिवा घडता शिवा मला सेवा घडली नाही संताची, पण संताची कृपा झाली. सत्य गुरु राये कृपा माझ केली, परी नाही घडली सेवा. मला सेवेचा योग आला नाही, कारण तितकं पुण्य माझं नव्हतं. पण काय पूर्वजन्मातलं फळाला आलं. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळाशी आली. परमानंदवाजी मानसी भेटी झाली या, पुण्य फळले होता दिसा. भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे. पूर्व पुण्य ठेवा उडवला. आणि त्यामुळे संताची कृपा झाली, संताला दंडवत घातला आणि त्याचा लाभ विश्रांती पावलो. संभाळा उतरी वाढली अंतरी, प्रेम सुख विठोबा.